चंद्रपूर याचा आरक्षण देखील 50% पेक्षा जास्त आहे, तर त्यामुळे पुन्हा त्या कोर्टातून कुठला त्रास होऊ शकतो का आणि त्यासाठी पुन्हा काही प्रक्रिया करावी लागणार आहे का? यामध्ये नागपूर आणि महानगरपालिकेचं 50% पेक्षा जास्त आरक्षण आहे. यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहे, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे की जरी ज्या महानगरपालिकांचं आरक्षण 50%च्या वरती जरी जात असेल तरी त्यांच्या निवडणुका तत्काळ कंडक्ट करण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि या सर्व निवडणुका या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असतील. वोट चोरी हुई है विधानसभा चुनाव में, इस टाइम पे भी विपक्ष जो लगातार ये आरोप लगा रहा है कि कहीं ना कहीं जो इलेक्शन यादी है उसके अंदर कहीं ना कहीं घोटाला है और उसके अंदर पूरी क्लियरेशन के बाद ही कहीं ना कहीं चुनाव किया जाए, तो क्या पूरी चीज प्रक्रिया जो है पूरी कर ली गई है? देखिए, ये जो एक्चुअली जो वोटर लिस्ट जो है, वोटर लिस्ट हम 1 जुलाई 2025 की जो वोटर लिस्ट है वो एक्चुअली इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया की जो वोटर लिस्ट है वही हम यूज़ कर रहे हैं. इसमें अभी दोबारा मतदार को हमने आइडेंटिफाई किया, उसके ऊपर कार्यवाही चालू है और इसमें और एक ऐसी आपत्ति है कि एक्चुअली जैसे नवी मुंबई महानगर पालिका में एक ऐसा हमको इसमें रिप्रेजेंटेशन आया था कि महापालिका आयुक्त है, महापालिका आयुक्त के घर में 150 मतदार दिखाई दिए, लेकिन एक्चुअली उसमें हमने उसका इन्वेस्टिगेशन किया. उसमें ऐसा है कि वहाँ पे जो सेक्शन एड्रेस है वो सेक्शन एड्रेस एक्चुअली वो एक्चुअल वोटर का एड्रेस नहीं होता है. सेक्शन एड्रेस एक लैंडमार्क टाइप का होता है, उसमें 2-3 लैंडमार्क ऐसे उसमें मेंशन होता है और वो एक्चुअली सेक्शन एड्रेस के अगेंस्ट में वो 150 मतदार उसमें निकले थे. यानी ऐसा नहीं कि हर मतदार का जो एड्रेस है वो महानगर पालिका आयुक्त का निवास स्थान, ऐसे नहीं था. वो एक है. दूसरा ऐसा उसमें और एक एक्चुअली उसमें रिप्रेजेंटेशन आया था कि वहाँ पे नवी मुंबई महानगरपालिका में टॉयलेट में एक्चुअली 10 मतदार दिखाई दिए है, लेकिन एक्चुअली वो जो टॉयलेट की जो बिल्डिंग थी, टॉयलेट की बिल्डिंग के ऊपर फर्स्ट फ्लोर और सेकंड फ्लोर वहाँ पे एक्चुअली लोग रहते थे और वहाँ पे तब वो रजिस्ट्रेशन हुए थे और इसके कारण वो एक्चुअली टॉयलेट का एड्रेस वो टॉयलेट के ऊपर रहते थे फर्स्ट और सेकंड फ्लोर, बाद में वो वहाँ से निकल गए. I think this side will take it. सरकारी अफसर जो होते हैं जो आपकी नियाद दी गई है उससे ज्यादा भी समय तक टिके रहते हैं. चुनाव का जब ऐलान होता है तो इंटरनल ट्रांसफर होता है, घूम फिर के वो तो वहीं रहते हैं. तो क्या ये ईमानदारी से ये चीज पर अमल किया जा रहा है कि आपने जो गाइडलाइंस उन अफसरों की नियुक्ति के लेकर बनाई है? नहीं, अफसर के नियुक्ति के लिए गाइडलाइंस है और एक्चुअली जो अफसर उसको जो 5 साल हो गया है या कुछ केस में 3 साल, कुछ केस में 5 साल, तो उनको वहाँ पे हमने तबादला करने का पॉलिसी है और उसके अनुसार राज्य सरकार ने उनका तबादला किया है. राजकीय पक्षांना जे ईबी फॉर्म दिलेले आहे त्या ईबी फॉर्म मध्ये जे नमुने आहेत त्यामध्ये म्हटले गेलेलं आहे की कुठल्याही महापालिकांमध्ये थेट महापौर पदाची निवडणूक नाही आहे, परंतु आता तुम्ही जे ईबी फॉर्मचं नमूद दिले गेलेलं आहे त्यामध्ये थेट महापौर म्हणजे महापौर पदासाठीचं देखील नाव लिहिलेलं आहे. नाही, चुका नाही आहे. कारण की हे जे सर्व नियम अधिनियम राज्य शासन करतो. आता याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये कधी नगराध्यक्ष पद असते, कधी निघून जाते, त्याच्यामध्ये हे बदल होत राहतात आणि तसंच म्हणजे महापौर पद जे आहे ते कधी डायरेक्ट इलेक्शन होईल, कधी होणार नाही. आणि त्याच्यामुळे तो जो नमुना जो आहे तो यथास्थिती महापौर जर असेल तर तो महापौरासाठी वापरला जाईल. कारण की हे जे नियम अधिनियम हे आमच्या हातामध्ये नाही आहे. हे ॲक्च्युली राज्य सरकार आता नगराध्यक्षाच्या बाबतीत कधी नगराध्यक्षाची डायरेक्ट निवडणूक होत होती, कधी नगराध्यक्ष ॲक्च्युली त्यानंतर इनडायरेक्ट त्याचं इलेक्शन होत होतं आणि त्याच्यामुळे फॉर्मॅट जे आहे ते फॉर्मॅट आपले युनिफॉर्म असायला पाहिजे, एकच फॉर्मॅट असायला पाहिजे. त्याच्यामुळे ती प्रोव्हिजन केलेली आहे. मैंने आपको बताया डुप्लीकेट वोटर्स जो है, डुप्लीकेट नहीं, दुबार वोटर्स जो है, मैंने संभाव्य दुबार ऑन एंड अराउंड 15 लाख है, ऑन एंड अराउंड 15 लाख. उसमें से ये 15 लाख ऑल ओवर महाराष्ट्र की फिगर बताओ, उसमें से मुंबई का जो है, मुंबई का 11.5 लाख अकेला मुंबई का है और उसमें 11.5 लाख में मुंबई ने जो एक्सरसाइज किया है उसमें वो एक्सरसाइज में उनको ऐसा दिखाई दिया है कि एक्चुअल दुबार जो है वो सिर्फ 70,000 to 80,000 है.
सर, 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण होतील का सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार? आणि दुसरं, यामध्ये फेरमतदान जर करायची गरज पडली तर त्याची तारीख कशी स्पेसिफिक असेल का? यामध्ये बघा 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्यायच्या आहेत. आम्हाला नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका ॲक्च्युली मोस्टली 90% आम्ही घेतलेल्या आहेत. आता 10% शिल्लक आहेत, ते आपण 20 तारखेला घेणार आहे आणि 21 तारखेला निकाल लागणार आहे. सेकंड एक मिनिट, लेट मी कम्प्लीट. सेकंड, महानगरपालिकेचं जे आहे, महानगरपालिकेचं आताच आपण घोषित केलेलं आहे, ते सुद्धा 31 जानेवारीच्या आधी होईल. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की फक्त ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती याचं रिझर्वेशन जे आहे 50%च्या आतमध्ये जिथे आहे तिथेच तुम्ही घ्या. आता या जिल्हा परिषद पंचायत समितीचं ज्याच्यामध्ये रिझर्वेशन 50%च्या आतमध्ये आहे त्या फक्त 12 जिल्हा परिषद आहेत आणि या 12 जिल्हा परिषदचं नियोजन आम्ही करतो आहे. आमची अडचण आहे की या निवडणुका जसं विधानसभा लोकसभेच्या निवडणुका असतात त्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स या निवडणुका असतात, ज्याच्यामध्ये एकेका प्रभागामध्ये 4 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा असतो. नगरपरिषद नगरपंचायतमध्ये 1 अध्यक्ष आणि 2 मेंबर निवडून द्यायचा आहे. जिल्हा परिषदमध्ये एक गटासाठी आहे आणि 1 गणासाठी. आणि या इतक्या कॉम्प्लेक्स असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला अधिकाऱ्यांची गरज भासते. आणि आता ज्या जिल्हा परिषदा या 50%च्या आतमध्ये आहे, या अशा जिल्हा परिषद आहे तिथे महानगरपालिका सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे आणि या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि संभाजीनगर मधील काही जिल्हे यामध्ये येत आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका सुद्धा असल्यामुळे आम्हाला अधिकाऱ्यांची जी कमतरता आहे, अधिकाऱ्यांची कमतरता भासते आहे. त्याचं नियोजन आम्ही करतोय. एकदा अधिकारी आम्ही 1-2 दिवसामध्ये पुन्हा बसणार आहे विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन, आणि अधिकारी उपलब्ध झाल्याबरोबर आम्ही त्या सुद्धा निवडणुका, आम्ही या 12 जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा आम्ही घोषित करू आणि 31 जानेवारीपर्यंत आम्हाला करावंच लागेल. कुठल्या निवडणूक घ्यायची गरज पडली तर तारखेची तिथे आता जी घोषित केली त्यामध्ये यामध्ये काय असतं की फेर निवडणूक जर एखाद्या पोलिंग स्टेशनमध्ये समजा काही इश्यू आला आणि तिथे त्या पोलिंग स्टेशनमधला जर पुन्हा निवडणूक जर घ्यायची असेल तर आपण ॲक्च्युली मतमोजणी जी आहे ते मतमोजणी आपली सुरू असते आणि मात्र आपण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्या पोलिंग स्टेशनवरचं आपण पोलिंग घेतो. सर, ये सभी 29 कॉर्पोरेशन अभी भी लिस्ट फाइनल कर रही है, तो ऐसे में आपको लगता नहीं कि इलेक्शन आज ही अनाउंस कर देना जल्दबाजी? नहीं, एक्चुअली ये जो अंतिम मतदार यादी है सभी 29 महानगर पालिका की फाइनल हो गई है और उसके बाद में भी 27 तारीख तक, 27 दिसंबर तक ये पोलिंग स्टेशन वाइज एक्चुअली यादी जो है वो पोलिंग स्टेशन वाइज यादी ये फाइनल हो जाएगी.